नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहिसर ते मीरा भाईंदर एलिव्हेटेड लिंक रोडचा एक अपडेट बघणार आहोत। या मार्गासाठीची प्रोजेक्ट डिटेल्स काय आहे आणि हा मार्ग कसा असणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, मुंबई शहरात आणि उपनगरात फ्लायओव्हर, भुयारी मार्ग, सागरी मार्ग विकसित केले जात आहेत। तसेच मुंबई शहरात आणि मुंबई महानगर प्रदेशात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण केली जात आहेत। यात काही रस्ते विकासाची कामे अंतिम टप्प्यात आहेत आणि काही रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत, तर काही रस्ते विकासाची कामे आता सुरू होणार आहेत। अशातच आता दहिसर ते मीरा भाईंदर दरम्यान एलिव्हेटेड लिंक रोड तयार केला जाणार आहे। मुंबई महापालिका हा मार्ग विकसित करणार असून यासाठी 3186 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। नुकतेच या मार्गासाठी 3 कंपन्यांनी टेंडर भरले आहे। आता या 3 कंपन्यांपैकी जी कंपनी कमी बोली लावेल त्याला या मार्गाचे काम दिले जाणार आहे। आज आपण हा मार्ग कसा राहणार आहे याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत। हाती आलेल्या माहितीनुसार दहिसर ते मीरा भाईंदर दरम्यानची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी दहिसर पश्चिमेकडील भाग खाडी रोडवरून भाईंदर पश्चिमेला असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत उड्डाणपुलाने जोडला जाणार आहे। दहिसर ते मीरा भाईंदर दरम्यान एलिव्हेटेड लिंक रोड तयार केला जाणार आहे। या मार्गाची लांबी 5.3 किलोमीटर राहणार आहे। हा प्रस्तावित करण्यात आलेला मार्ग बीएमसी विकसित करणार आहे। या एकूण 5.3 किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी 1.5 किलोमीटर लांबीचा रस्ता हा बीएमसीच्या कार्यक्षेत्रात आणि 3.5 किलोमीटर लांबीचा रस्ता हा मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। तसेच या रस्त्याची रुंदी ही 45 मीटर प्रस्तावित करण्यात आली आहे। या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 4 लेन असतील, म्हणजे हा एकूण 8 पदरी मार्ग राहणार आहे। हा रोड कंदरपारा मेट्रो स्टेशन लिंक रोड दहिसर पश्चिम येथून ते उत्तन रोडजवळील सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदर पश्चिमेपर्यंत जाणार आहे। या रस्त्यामुळे 45 मिनिटांचा प्रवास मात्र 10 मिनिटात पूर्ण करता येणार आहे। या रस्त्याचे काम 2026 पर्यंत पूर्ण होईल असा दावा केला जात आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।